हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज एक असा वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहे आम्ही। तर आज ॲक्च्युली आमच्या सासूबाई पायवारी करून परतणार आहेत, तर खास त्यांच्यासाठी आज आम्ही त्यांचं स्वागत करणार आहे। तर ते तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। आणि इथे ना फुलं आणली होती, तर म्हटलं 2 वाजले होते, तर छान असं आपण ते डेकोरेशन करून ठेवूया, म्हणजे त्या अचानक येतील, फोन आला तर मग म्हटलं चला अगोदरच आपण थोडी तयारी करून ठेवू। म्हणून इथे रुद्र आणि हेमा दोघांनी इथं मस्त पाकळ्या करून ठेवल्या होत्या। आणि त्यानंतरनं पहा इथे मी डेकोरेशन करायला लागले होते फुलांचं। आपलं साधंच केलं होतं, पण त्यांना पण छान वाटेल असं म्हटलं आपण थोडंफार सजवूया। तरी ते आम्ही असं फुलांचं थोडंफार डेकोरेशन केलं होतं। तर आम्ही ते दोघी मिळून पटपट करून घेत होतो। आणि त्यानंतरने मग छान असं डेकोरेशन झाल्याच्यानंतर छोटीशी सुस्वागतमची रांगोळी पण म्हटलं काढावात। मग बाहेर दारामध्ये डेकोरेशनची छान अशी रांगोळी काढून घेतली। तर चला, तर मग आता डेकोरेशनची तयारी तर पूर्ण झाली होती। आणि त्यानंतर म्हटलं आपण ताट पण करून ठेवूयात ओवाळण्यासाठी। आता जवळजवळ 3 वाजले होते, तर अजून 1 तास तरी लागणार होता, पण सर्व तयारी करून ठेवलेली बरी, म्हणून अगोदरच ताट ओवाळण्यासाठी ते फुलं, त्यानंतर हळदी कुंकू, साखर सर्व घेतलं होतं। ते आम्ही आता फुलांचं मस्त डेकोरेशन केलेलं आहे। आता 1 तासात येतीलच, तोपर्यंत म्हटलं उरकून ठेवावं, अचानक येतील। तर इथं पहा आमची घे बेल्ट घे तुझा। तर इथे आम्ही दोघींनी पण सेम साड्या घातलेल्या आहेत। कसे दिसते ते सांगा कमेंटमध्ये। परत आमचं डेकोरेशनच नाही करत, नक्की कमेंट करून सांगत जा। आमचं डेकोरेशन कसं झालं ते पण सांगा कमेंटमध्ये। तर आता इथे आलेले आहेत
आणि आम्ही आता त्यांचं औक्षण वगैरे करतो, पाहतो मी व्हिडिओमध्ये. तर आत्ता आलेल्या आहेत आणि सर्व मुली आणि हेमा वगैरे आम्ही इथे फुलं मस्त त्यांना टाकत होतो, स्वागत करत होते सर्वजण. तर त्यांना पण छान वाटलं, त्यांचे चेहऱ्यावरतीच पाहिलं तर त्यांना खूप छान वाटत असेल असं आम्हाला वाटलं. आणि चला तर मग व्हिडिओ तुम्ही आता पुढे पाहाच. त्यांना पण विचारलं, ते पण छान खुश होत्या. त्यानंतर मुलींना तर खूपच आनंद झाला होता, त्या आणायला गेल्या होत्या गावामध्ये तर त्यांच्या पप्पांसोबत. तर त्यांना येतानाच काय काय आणलं तर त्याचीच अशी जास्त खुशी झाली होती. तर त्या दोघी पण खूप खुश होत्या, आईसोबतच उभ्या राहिल्या होत्या आणि त्यांना पण खूप आनंद झाला होता आई 15 ते 18 दिवसांनी आल्याच्या नंतरनं. आणि त्यासोबतच त्यांना काय आम्हाला पण छान आनंद झाला होता. तर चला तर मग आपण त्यांचं दर्शन वगैरे आता आतमध्ये पाय वगैरे धुवून घेणार आहे. तर चला तर मग व्हिडिओ तुम्ही पुढे कंटिन्यू करा. आणि आता घरामध्ये आता त्यांची एंट्री झालेली आहे. तर इथे घरामध्ये आल्याच्या नंतर पण त्यांचं छान असं आम्ही पाय धुवून पाया वगैरे पडून सर्वांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. आणि तुम्ही पुढे व्हिडिओ पहा, मुलांनी पण किती छान त्यांचं स्वागत केलं किंवा त्यांचा आनंद पहा, सर्वांना छान आनंद झाला होता. आणि इथे आता पाय धुण्यासाठी आम्ही इथे ताट ठेवलेलं आहे आणि इथे आता पाय वगैरे धुवून घेतो. विचारलं कसं वाटलं तुम्हाला, म्हणजे त्या सांगत होत्या छान वाटलं, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरूनच वाटत होतं की त्यांना खूप छान वाटलं आणि आम्हाला पण छान वाटलं. तर त्या इतक्या दिवसातून आल्याच्या नंतरनं तर इथं आता सगळ्यांचं आवरलं होतं पाय वगैरे पडून. तर मामा पण आले होते. तर म्हटलं चला इथे तुम्ही पण सांगा की नाही का काय कसं तुमच्या मुलांनी केलं, तर तुम्हाला कसं वाटलं. तर ते सांगत होते आणि छान वाटलं दोघांचा. हां तुमच्या मुलांनी सुनांनी कसं केलं ते सांगा की. आदूला काय आणलं, आदू आईने काय आणलंय आहे ना, हत्ती आणला आदूला आहे ना. आणि इथे ना आत्यांनी पंढरपूरवरनं प्रसाद आणलेला आहे, हे बत्तासे, त्यानंतर इथे तिळगुळ, पेढे, इथं हा प्रसाद. आणि इथे मनुके आणतात, तर त्यांनी मनुके पण भरपूर आणलेले इकडे छान भेटतात. आणि या मुलींना आणलेलं आहे पर्स दोघींना.
आणि आदूला बांगड्या आमच्या हां ते पा इथं हा गोडा आणलेला आहे. तर इथं ना मुलं एवढं खुश झालं. तर हा प्रसाद आहे ना आत्यांनी पंढरपूरवरून आणलेला आहे. पाहू शकतो इथं. तर क्लासच्या मुलांना मी देते प्रसाद म्हणून, सर्वांना वाटून घ्यायचा आहे ना. त्रिशा सगळ्यांना वाटून घेते. घे ग ताई, सगळ्यांना दे प्रसाद. नीट घ्या, दोन्ही हातात घ्या. प्रसाद सांडवायचा नसतो. तर या तुम्ही पण प्रसाद खायला पंढरपूरचा. तर आत्या आल्या होत्या, पाहिलं तुम्ही, आणि छान वाटलं त्यांना पण. आम्ही त्यांचं स्वागत असं सजवलं वगैरे, तर त्यांना पण छान वाटलं. त्यांच्या तोंडावरती पाहिलं आम्ही तर त्यांना छान वाटत होतं. तर इथं सर त्यांना विचारलं कसं वाटलं तुमच्या मुलांनी सुनांनी केलं. त्या म्हणतात छान वाटलं. तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ पहा. आणि आम्हाला त्यांचं आहे ना दर्शन घ्यायचं होतं. आणि पंढरपूरवरून आल्यानंतर दर्शन घेणं हे म्हणजे नाही का खूप मोठं असतं. आणि म्हणजे 15 दिवस राहणं किंवा तिकडं जाणं चालणं नाही का कंटिन्यू, तर सोपं नाही. जिथं भेटेल तिथं नाही का जागा, खायचं प्यायचं, त्यानंतर जिथं भेटेल तिथं आंघोळ वगैरे करायची नाही का, जसं असेल तसं राहावं लागतं. तर हे सोपं नाही. तर असंच त्यांनी वारी केली 15 दिवसाची. तर आम्हाला खूप छान वाटलं आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला भेटले. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा. व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट नक्की करा, म्हणजे आम्हाला पण छान वाटतं की नाही का. तर इथं सर्वांना आवडलं केल्याबद्दल. चला तर मग आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.